नमस्कार. आत्ता 12वी विषय मराठी प्रथम सत्र विभाग 1 गद्य 15 मार्कसाठी विचारला जातो. कृती 1 पुढील गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती 1 सोडवा. ह्याची साथ असेल तर माणूस जगाच्या पाठीवर एकटा राहू शकतो. उत्तर निसर्गाची सोबत, पुस्तकाची संगत. एकटेपणाचे आविष्कार, निर्मिती, शोध, साक्षात्कार. 2 मार्कला तिसरा प्रश्न विचारला आहे. खरा असतो तो फक्त वर्तमान काळ ह्या वाक्यातून लेखकाला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे हे ते सांगा. किंवा निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या आनंदाचे तुमच्या शब्दात वर्णन करा. तुमच्या शब्दात वर्णन करा. तुम्ही जे लिहाल त्याला मार्क्स मिळतील. पुढील गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 6 मार्कला मिशन लडाख सुरू करण्यामागची कारणे. लेह लुब्री व्हॅली, पँगॉन. दुसरं, लडाखच्या कठीण भूप्रदेशात राहूनही सैनिक जपतात ममता, बंधुभाव. 3, गेल्या 5 वर्षात निश्चित जाणवलेली गोष्टी, अहंकार, भ्रष्टीपणाची. आणि ह्या कुठल्या प्रतिबंधाचा स्पर्श नसलेली जवान, प्रांत, धर्म, जात. त्याच्यात बी 5वा प्रश्न असं विचारलेला मित्रांनो, आपले सैनिक हिरे आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. ह्या वाक्यातून लेखकाला कोणती शिकवण देऊ इच्छितो किंवा सैनिकी जीवनाविषयी थोडक्यात माहिती लिहा. सैनिकाचं जीवन कसं राहतं त्याच्याबद्दल तुम्ही कमीत कमी 4 ते 5 जरी ओळी लिहिल्या तर तुम्हाला 2 मार्क्स फिक्स आहेत. अपठित उतारा. अपठित म्हणजे जो पाठात पुस्तकाच्या बाहेरचा असतो तो उतारा. कृती 1 पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1च मार्क 3 मार्कला विचारला जातो. ध्वनी प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या. व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा, निराश वाटते. हॉर्न वाजवायला बंदी असणार परिसर. बघा, हॉर्न वाजवून वाहतूक कोंडी कमी होणार नसते, त्याच्या आपल्या कानाला हॉर्न वाजवून. पुढचं पहा. विभाग 2 पद्य म्हणजेच कवितावर आधार आहे. पुढील पद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 मार्कला पहा. 1 रोमांचित होणारी केतकी. दुसरं वेळूच्या बेटाची वर्णन करणारा शब्द, इंद्रनीळ. तिसरा हे आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव विशद करा. म्हणजे तुम्ही आषाढ महिन्यातील जो पाऊस राहतो तेव्हा तुमचा अनुभव तुम्ही अनुभव कसा घेतला ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढील ओळीचा अर्थ लिहा. 4 मार्कला. कोणी जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांची झळा, राती माझ्या सवेही असावे गीतपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागता माझा लळा. ही पुढील काव्याचे सूचनेनुसार कृती करा. 3 मार्कला. किंवा पुढील काव्य पंक्तीचे रसग्रहण करा. रसग्रहण हे फिक्स येते बोर्ड परीक्षाला. विभाग 3 साहित्य प्रकार. 5 गुणाला विचारलेला आहे. कृती 3 पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
एक कथा वाङ्मयाला समृद्ध करणारे घटक. ग्रामीण कथा, दलित कथा. बरोबर. ह.ना. आपटे यांनी सुरू केलेले साप्ताहिक करमणूक. 1890 मध्ये ज्येष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक ह्या साप्ताहिकेची सुरुवात केली. पुढील दोन कोणत्याही एक कृती सोडा. तिथे 2 दिलेल्यापैकी कोणती एक सोडायची. एक शोध या कथेच्या शीर्षकाची समर्पकता म्हणजे शब्दात पटवून द्या. ह्याच्यात 1 रुपयाचा शोध चालू होता. अनु भिडे ते होते. विभाग 4 उपजित लेखन. हा विभाग जास्त मार्क मिळून देणार बोर्ड परीक्षेला. मुलाखतीची पूर्वतयारी थोडक्यातल्या. मुलाखतीची पूर्वतयारी काय? तुम्ही मुलाखत घेताना कोणती काळजी घ्याल, कशी घ्याल ते. दुसरं आहे माहिती पत्रकाची वैशिष्ट्ये. खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा. कोणती 2च लिहायची बरं का मित्रांनो. आकर्षक मांडणी, भाषाशैली. 3 मुलाखतीचा समारोप थोडक्यात लिहा. 4 माहिती पत्रकाची गरज असणारे क्षेत्र. 4था प्रश्न एकदम सोपा, मानाने जरी लिहिला. काय? माहिती पत्रकाची गरज असणारे क्षेत्र. थोडं वाचलं ते समजा जाण्यासारखा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 मार्कला आहे. 1 इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे विकणाऱ्या दालनाचे आकर्षक माहिती पत्रक तयार करा. दालन म्हणजे दुकानाचे. आणि दुसरी एकदम सोपे पहा. कचरा गाडीवर काम करणाऱ्या सेवकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. कमीत कमी 10 ते 12 प्रश्न विचारणे आवश्यक आहे. आणि तिसरा आहे शेती अवजारे विकणाऱ्या कंपनीचे माहिती पत्रक तयार करा. 4 FM रेडिओवरील रेडिओ जॉकी RJ निवेदकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नवली करा. मुलाखत लिहायचं काम, डोक्याचं काम. विभाग 5 पहा. विभाग 5 व्याकरण व लेखन. याचा अभ्यास करावाच लागतो. प्रश्न 5 सूचनेनुसार कृती करा. हे फूल सुंदर आहे. वाक्य प्रकार ओळखा. उद्गारार्थी आहे पहिलं. दुसरा विधानार्थी. तिसरा आहे प्रश्नार्थी. 4था आहे संकेतार्थी. त्याच्यापैकी दुसरं आहे विधानार्थी. हे आपलं बरोबर आहे. योग्य पर्याय निवडा. लोकप्रिय या समासिक शब्दातील समास ओळखा. अव्ययभाव, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, ब्रवी समास. आपला तिसरा आहे तत्पुरुष समास. हा लोकप्रिय समास HSC बोर्डाला विचारला जाऊ शकतो. प्रयोग ओळखा. तिसरा पहा प्रयोग ओळखा. राम रावण मारतो. राम काय मारतो? रावण मारतो. कर्मणी भावे करते. कर्मणी. 4 शिवाजी कसला सिंह तो. वाक्याचे अलंकार ओळखा. 1 मार्कला आहे. अपनहुती, अनवय, अतिशयोक्ती, अर्थन्वय, अतिशयोक्ती. 5 पहा खरे खोटे या सामाजिक शब्दातील समाज ओळखा. अव्ययभाव, तत्पुरुष, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष. 6 पहा पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. 6 आपण पाहतोय. त्याच्यामधील उद्या पाऊस येईल. शाळेत सुट्टी मिळेल. दुसरं जर उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी मिळेल. तिसरं उद्या पावसामुळे शाळेला सुट्टी मिळेल. 4 उद्या पाऊस आल्यामुळे शाळेला सुट्टी मिळेल. त्याच्यापैकी आपलं उत्तर आहे क्रमांक 1 उद्या पाऊस येईल, शाळेला सुट्टी मिळेल. 5 बघा
5 मार्कला पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. माझ्या स्वप्नातील स्वच्छ आणि सुंदर शहर. तुम्ही छत्रपती संभाजीनगर लिहू शकता, बीड लिहू शकता, पुणे, तुमच्या मनाला असेल ते तुम्ही निबंध लिहू शकता. जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकऱ्यावर मी तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. मी समाजसेवक झालो तर. तर 5वा समाज माध्यम म्हणजे सोशल मीडिया आणि तरुण. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील इथं आपण थांबतो.